नाही झाले, काय नाही झाले. फक्त उलटी होती. एवढे दिवस आम्ही आमच्या जीवाचं काळजी करत होतो आणि आज आमच्या हातात अजून एक जीव होतं ज्याचं आम्हाला काळजी घ्यायचं होतं. हे बघ, मिळाली औषधं. चल चिनू, पटकन पटकन घरी चल. आजपर्यंत मला खरंच असं वाटत होतं की सर्व आरामात होऊन जातं. ठीक आहे, कधी कधी सर्दी काय, खोकला काय, पण आज मला कळलं की एक आई होण्याचं हे चॅलेंज जे आहे ते केवढं महत्त्वपूर्ण आणि केवढं मुश्किल आहे. थँक्यू मम्मा, थँक्यू डॅडी, थँक्यू मम्माजी, सगळ्यांना ज्यांनी पण माझं वाढण्यामध्ये ज्यांनी एवढं प्रेम टाकलं आणि एवढं कष्ट टाकलेत, सर्वांना थँक्यू अँड आय मिस यू ऑल. हा दिवस खूप चॅलेंजिंग होता. एवढे आम्ही मोहिमी केलेत. हा एक्सपिरियन्स नवीन आणि सर्वात अद्भुत होता. आजची मोहीम होती संगोपन. मला तुमच्या सगळ्यांकडनं ऐकायचंय की तुमचा अनुभव काय होता. त्या बाळाला बघतानाच मला माझी मुलगी आठवली. ॲक्च्युली जेव्हा मला बाळ झालेलं मी खूप लहान होती आणि एक पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे एक टर्म असतं, ते युजली खूप महिलांना होतं जे एकटे असतात घरी बाळासोबत आणि त्यांच्यासोबत अजून कोणी नसतं त्यांना नर्चर करायला, प्रेम करायला. माझा बाळ खूप रडायचा, तर मी पण ते बाळासोबत बसून रडायची, कारण की मला माहीतच नव्हतं की बाळाला शांत कसं करतात. आणि जेव्हा ती बाळ चुप नाही बसायची तर मी भिंतीकडे जाऊन स्वतःचं डोकं आपटायची इरिटेट होऊन. बाळ का चुप नाही बसत आहे. आणि जेव्हा माझं डिप्रेशन ट्रीट झाला त्यानंतर माझ्याकडे माझी मुलगी नव्हती. आता माझ्याकडे एवढं प्रेम आहे की मला तिला ते प्रेम द्यायचं आहे, पण ती नाही आहे माझ्याकडे. मे बी मी एक चांगली मम्मी नाही आहे आणि जितकी आठवण मला येते माझी मुलीची तिला पण तरी येत असेल, कारण की तिचं पण इनिशियली 4 इयर्स माझ्यासोबतच होतं. 4 वर्ष तू तुझ्या मुलीला बघितलं नाहीयेस. हो, पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने अशी कल्पना कर की तुझी मुलगी तुझ्या समोर आहे आणि तुझं मन मोकळं कर. मला फक्त तिला बोलायचंय सॉरी अँड मम्मा लव्स यू. मम्मा तुला लवकर घेणार आपल्याकडे.